इचलकरंजीतील अपघात प्रकरणात विधी संघर्षग्रस्त बालकाची निर्दोष मुक्तता, ॲडव्होकेट संग्राम नरंदेकर यांचा युक्तिवाद। इचलकरंजी येथील रस्ता अपघातात सायकल स्वाराला धडक देऊन गंभीर दुखापत केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातून विधी संघर्षग्रस्त बालक मंथन मिलिंद फुले याची बाल न्याय मंडळ कोल्हापूर यांनी निर्दोष मुक्तता केली आहे। कोल्हापूर येथील बाल न्याय मंडळ अर्थात ज्युव्हेनाइल कोर्ट येथे या प्रकरणाची सुनावणी झाली। घडलेली घटना अशी की 28 डिसेंबर 2022 रोजी दुपारी सुमारे 1:45 इचलकरंजी शहरातील सोन्या मारुती मंदिर रस्त्यावर दुचाकीची धडक होऊन अशोक धनपाल कांबळे हे गंभीर जखमी झाले होते। या अपघातात त्यांच्या डाव्या हाताच्या मनगटाला फ्रॅक्चर झाले होते, तसेच त्यांच्या डोक्यालाही जोरदार मार लागला होता। या घटनेनंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी केलेल्या तपासानंतर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले। त्यानंतर कोल्हापूर येथील बाल न्याय मंडळासमोर ज्युव्हेनाइल केस क्रमांक 122/2023 या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली। प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूंनी मांडण्यात आलेला युक्तिवाद, सादर करण्यात आलेले पुरावे आणि प्रकरणातील एकूण बाबींचा विचार बाल न्याय मंडळाने केला। त्यानंतर न्यायालयाने विधी संघर्षग्रस्त बालक मंथन मिलिंद फुले याची अपघाताच्या आरोपातून पूर्णपणे निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय दिला। विधी संघर्षग्रस्त बालक आणि त्याच्या पालकांच्या वतीने इचलकरंजी येथील ॲडव्होकेट संग्राम नरंदेकर यांनी या प्रकरणातील कायदेशीर कामकाज पाहिले। न्यायालयाच्या या निर्णयामुळे संबंधित बालकाला मोठा दिलासा मिळाला असून या प्रकरणातील पुरावे आणि कायदेशीर बाजू मांडताना बचाव पक्षाच्या युक्तिवादाला महत्त्व प्राप्त झाले आहे।